सर्वांच्या कमेंट आलेल्या बघून मन भरून येत आहे. कधी कधी खूप वाईट वाटतंय. आता तुम्हाला माझी परिस्थिती बघून तुम्हाला वाईट वाटतंय, मग विचार करा मला किती वाईट वाटत असेल. कधी कधी वाटतं खूप मोठी चुका इथं झाल्या की बाबा लवकर लग्न झालं, शिक्षण बंद पडलं, शिक्षण नाही घेता आलं. आता मला काय कमेंट आल्या की दादा तू नको एवढा त्रास करून घेऊ, असली कामं करण्यापेक्षा तू एक काम कर, तुझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण कर. पण ताईंनो दादांनो, आता माझी लेकरं शाळेत जातात, त्यांचं बघू का माझं भागू? म्हणजे हा मुद्दा आहे की वेळ होती कधीपर्यंत होती ती, त्याच वेळेस तेव्हाच. आता माझा रोहन 5वीला आहे, आर्यन 3रीला आहे, एक पोरगी आहे. एवढ्या लेकरांचा सांभाळ करू, त्या पोरांना शिकवू का मी शिकू? म्हणजे हा एक मेन मुद्दा असतो महत्त्वाचा. माझ्यावरती जिम्मेदारी खूप आहे. वडील आहेत, आई काय माझ्या बहिणीकडं असती. खूप जणांच्या कमेंट होत्या दादा आईला नाही दाखवत. आई बहिणीजवळ राहते माझ्या, आणि त्या कशा व्हिडिओत वगैरे त्या नाही आहेत, बोलत नाही, त्यामुळं नाही काढत मी व्हिडिओ. अरे मला कमेंट आली, अरे लाईटच गेली की असंच पकडा क्या. आता लाईटच गेली ना, तर काय झालंय आर्यन, मला कमेंट येत्यात की दादा तू शाळा शिक्षण घे. मला म्हणतात शिकू काय, आणि तुम्हाला शिकू, मी शिकू का कामाला जाऊ, काय करू सांग की. नाही एक सांग, मी शिकू का तुम्ही शिकताय? म्हणजे मग मी कामाला जाऊ का तुम्ही कामाला जाताय? तुम्ही कुठं कामाला, मी का तुम्ही? कामाला तुम्ही, आणि शाळेत तुम्ही. काम पण आणि शाळा पण. मार्गदर्शन करणार पण हवंय. ज्या त्या वेळेत ज्या त्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, तिथं चुकलोय मी. जाऊ द्या, आता आपले जे काही स्वप्न अर्धवट राहिले आपल्या लेकरांची पूर्ण करायची. शेती साथ देत नाही. आता माझ्या काय तर मी सांगणार होतो, तुम्ही पण मदत करा मला. म्हणजे समजा कुठं असं जागा वगैरे भरती वगैरे निघतात बघा, तसं सांगा मला. म्हणजे काही असतात ना पोस्टमॅनसाठी, किंवा अशा काही छोट्या मोठ्या पोस्ट का असं ना. 12वी झाली बघा माझी, BA माझा अर्धवटच राहिला. म्हणजे BAचा लास्ट इयर राहिला माझा पूर्णच, त्यामुळं तो राहिला. 14वी झाली आता 15वी. लय म्हणजे लय वाटोळ झालं. रडू येते मला खरं. कधी कधी ते काम करताना मला अक्षरशः रडू येतोय की मी लय चुकलोय. जाऊ द्या, आता नशिबात नव्हतं म्हणायचं आपल्या, आणि करायचं. खूप वाईट वाटतं, म्हणजे खूप. म्हणून मी आर्यन तुला म्हणतोय, एकदा वेळ निघून गेली की गेली. म्हणून तू शाळा खूप शिकायचं, दोघांनी पण. लाईट एक मध्येच कुठं गेली ना काय गेली. तो मोबाईल आमचा पूजानं काय करून टाकला तरीशानं काय माहिती. बस दिवसभर लेकरं वाट बघत राहतात, कधी पप्पा येईल आणि कधी मम्मी. त्यांना वडापाव आणला होता एक खायला. उपाशीच असतात ना. आता पूजा इथून पुढं जेवण तयार करणार, तोपर्यंत खात्यात. काय केलं रे आज दिवसभर? तुम्ही पिल्यांना सोन्या मोन्याला पाणी वगैरे पाचताय ना आले की शाळेत ना? हा असं का डोकावतोय रे आर्यन? सरळ बस ना, सरळ बस म्हणलं. कुबड का काढतोय? कुबड काढायचं नाही कधी. बाबांचा मोबाईल आणलाय, त्याची टॉर्च चालू केलं.
लाईट गेली ना चालू व्हिडिओ होता. मी पहिलंच लाईट नसली असती तर व्हिडिओ काढला पण नसता. काय काय केलं आज दिवसभर? काय करते पाणी शाळा शिकते काय करते शाळा शिकते आणि काय करते? शाळेत काय काय शिकला? शाळेत कोणाकोणाशी भांडणं केलं? दोघांनी एकमेकांना किती मारलं? कुणी कोणाला मारलं? तू कोणाला मारला अरे? मला नाही रोहन तू? नाही तुम्हा दोघाला कुणी मारलं? कोणीच नाही असं शाळेत जायचं, शाळेत नाही यायचं, दोघा भावांनी घरी बसून खेळायचं मस्तपैकी. मला खूप साऱ्या अशा पण कमेंट आल्या माझ्या त्या व्हिडिओ खाली की दादा या आमच्याकडं फिरायला, हे ते. जाऊ द्या, उगाच कुठं फिरत बसू ना, काय नको वाटतंय कुठं जायला आता. किती कालवा आहे आमच्या इथला बघितला का? संध्याकाळच्या टायमिंगला सगळ्याच कामावर नाही येतात ना, धावपळ असते त्यांची जेवण बनवायचं, जेवायचं आणि पटकन झोपायचं. म्हणून तर गावाकडं असं असते, लवकरच झोपतो आम्ही, लवकरच उठतो सकाळी. हे पोरं पण सकाळी आमच्या आधी तर उठलेले असतात. अरे तू पाट उठून असा का बसतो रे, लगेच का उठतो? झोपायचं ना, शांत झोप घ्यायची. हो काय हो, मी तर लई झोपतो. कुठं लई झोपतो तू पण उठतो कधी सकाळी. ही तापायला होत म्हणलं होतं तापाय नाही म्हणायचं, शेकोटी. आमच्या पुस करतात होतं. काय होतं? डोंगराच्या पलीकडे शेकोटी जवळ शिकत बसले. डोंगर उंच आभाळ, पुढचं माहित नाही. कितीपर्यंत पाडे झाले पाठ आता? 22. होय. मन बरं 22 झालं. 22 एक 22 22 चौचा 22 चौक 66 22 पाचा 88 22 सांग 22 5 88. तुम्हाला मला नाही येत, तू सांग. मला 22 खरंच नाही येत. 22 एक 21 म्हण बरं. 21 एक 21 21 दोन 21 21 दोन 42 21 चौक 23. तो हसत नाही, नीट म्हण की. नीट येत आहे का? नीट कितपर्यंत येतात सांग खरं खरं 16 सांग बरं. 16चा 16 1 16 16 2 32 16 ते काटेचा 16 4 16 16 85 16 95 16 7 112 16 8 126 16 9 144 16 100. मध्ये मध्ये सोडून देतोय तू. अजून डबल म्हण. म्हणलं की हा एकदा म्हण. 16 1 16 16 2 32 16 3 48 16 4 2 16 5 80 16 96 67 112 16 8 116 9 144 16 बरं आलंय का हो? तुम्ही सांगा. मला पण नाही येत. मला पण फक्त 12 पर्यंतच राहिलेत लक्षात. मला 25 पर्यंत पाठ होते. गेले लक्षातून. लक्षातनं जात नसते रे, पण माझं गणित पण कच्चाच होता ना. कच्चा होता. मी गणित विचारणार उत्तर देणार का? 55 अधिक 13 द्या. 55 आणि 13 56 68. बरोबर आहे का? आलं का? चुकलं. तुम्ही सांगा कमेंट मध्ये मी चुकलो का बरोबर आहे. चल बाय कर, मी लय उशीर झाला. बाय पकड मोबाईल पकड बंद करू दे. चला बाय 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 बाय.